दरम्यान इंजिनवाडी तर्फे पहिलं षटक घेऊन येतोय किशोर. पहिला सामना चांगला रंगला होता दोन्ही संघांमध्ये, परंतु चिपटेवाडी संघाने बाजी मारली. एनके ट्रॉफीचा दुसरा सामना, दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज किशोर. आमच्या पंचक्रोशीतील नामांकित संघ आहे बाबलेवाडी, तसंच राजापूर तालुक्यातील नामांकित संघ आहे इंजिनवाडी. पाहूया या दोघांमध्ये कितपत सामना रंगतोय. दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू किशोर यांचा, पुल केलाय चेंडूला, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे तिकडे. मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि तिसरी धाव पूर्ण. नितेश परवडी, मामा जोशी, अमोल जोशी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती 3 रन निघतायत. आणि आता मात्र पहिल्यांदा स्ट्राइक वरती जातात विनीत पेटावे. थोडस लांब सरांना पंचांना पार करून फुलटॉस चेंडू होता. चेंडू फ्लिक केलाय लेग साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. या 2 धावेने धाव संख्या होते 5. बिनबाद 5. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकात 5 धावा निघाल्यात 2 चेंडूवरती. किशोर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. लेग बाईटच्या रूपात मला वाटतं 1 धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या होते 6. संतोष तांबे यांचं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं मनापासून आभार आणि स्वागत. किशोर पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज विशाल गिजाम. चेंडू तटकवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. बाकीचं काम यष्टिरक्षक करतोय. धाव काही मिळत नाहीये. धाव संख्या आहे तिथे 6. बिनबाद 6. पुन्हा एकदा किशोर. आता मात्र चेंडू केलाय. चेंडू येतोय सर कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि झेल. पहिला धक्का बसतोय विशालच्या रूपात भाबलेवाडी संघाला. पहिला यश मिळतंय इंजिनवाडी या संघाला. सुंदर झेल टिपलाय त्या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या आहे 6. 1 गडी बाद 6. विशाल ची जागा घेण्यासाठी जातोय एक आक्रमक फलंदाज ज्याचं पंचकृषीमध्ये खूप मोठं नाव आहे, अनिकेत पेटावे, ज्यांच्यामध्ये ती क्षमता आहे जे लांब लांब षटकार खेचतात. सामना करतील किशोर याचा.
किशोर पुन्हा एकदा, मी मात्र उल्लेख केला होता त्याला साजेशी अशी खेळी करताना पहिल्याच चेंडूवरती चौकार वसूल केला अनिकेत पेटावे यांनी. या चौकारासहित धावसंख्या झटपट वाढते, धावसंख्या होते 10. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आहे 10. एक गडी बाद 10. दोन्ही बंधूंची जोडी. थोडस फास्ट खेळायचंय, थोडासा विलंब होतोय, थोडस फास्ट खेळायचंय. क्रिकेटमध्ये अशा बंधूंच्या जोड्या आपण खूप पाहिल्यात आणि आताही आपण पाहतोय विनीत पेटावे, अनिकेत पेटावे. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहे शिवाजी पालेकर, राजापूर तालुक्यातील एक नामवंत आयोजक. अमोल पालेकर, शिवाजी पालेकर सर. थोडा विलंब होतोय, थोडी घाई करायची आहे. शिवाजी पालेकर यांचा पहिला चेंडू विनीत याच्यासाठी. चेंडू खेळून काढलाय, लॉंगॉनच्या दिशेने थोडीशी मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनआउटची संधी होती परंतु संधी उकली आहे. अनिकेत पेटावे सेफ. धावा मिळत आहेत 2. धावसंख्या होते 12. एक गडी बाद 12. अनिल जोशी यांनी व्यासपीठावर यायचंय. अनिल जोशी मामा. परत एकदा चेंडू त्याच दिशेने खेळून काढलाय, मात्र एक धाव मिळते. एका धावावरती समाधान मानावं लागेल. आणि आता स्ट्राईकला आहेत ते म्हणजे ज्यांनी पहिल्याच चेंडूवरती चौकार खेचून आपलं जे नाव आहे त्याची ओळख दिली होती करून, ते अनिकेत पेटावे. गोलंदाजी खूप नामवंत आहेत. शिवाजी पालेकर 5-7 पावलांचा 50 पार करून आखूड टप्प्याचा चेंडू. हा चेंडू मात्र डाव्या एसटीला सोडून जातोय. पंचांचा इशारा, अवांतर धावेमध्ये भर, वाईट चेंडू. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. एक गडी बाद 14. परत एकदा शिवाजी. अनिकेत साठी हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. बाकीचं काम यष्टिरक्षक करतोय, धाव काही मिळत नाहीये. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते शिवाजी पालेकर यांच्याकडून. परत एकदा शिवाजी. आणि आता मात्र चेंडू खेळून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आहे आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल अनिकेत याला. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. एक गडी बाद 15. पहिल्या षटकात 10 धावा निघाल्या होत्या, एक गडी बाद झाला होता. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात फक्त शिवाजी पालेकर याने. सुंदर गोलंदाजी शिवाजी. परत एकदा विनीत साठी. आणि आता मात्र चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर. येतोय षटकार विनीत याच्या बॅट मधून. धावसंख्या होते 21. ज्या धावसंख्येला लगाम लावला होता आता मात्र ती सुसाट पळते.
NK ट्रॉफी 2025 क्रिकेटचा महासंग्राम आणि याच दरम्यान आपल्याला लकी ड्रॉ ही पाहायला मिळेल. परत एकदा अवांतर, या अवांतर धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 22. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती लकी ड्रॉ, आपलं नशीब अजमावण्याची सुवर्ण संधी. प्रथम क्रमांक आहे कूलर, द्वितीय क्रमांक कुकर, तृतीय क्रमांक इस्त्री आणि चतुर्थ क्रमांक स्पीकर. आणि आता चाललेल्या माहितीनुसार बक्षीसही वाढवण्यात आली आहे. सुंदर चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणतो तो खेळलाय. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळालं आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेने धावसंख्या होते 23. डीजे दरम्यान 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या होते ती 23. एक गडी बाद 23. विनीत पेटावयाच्या बॅटमधून मागच्या षटकामध्ये आपण एक षटकार पाहिला आणि ते स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाज आहे अक्षय. चेंडू खेळून काढलाय, एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. सुंदर थ्रो तिथे पाहायला मिळाला आणि अनिकेत पेटावे परत पॅव्हिलियन मध्ये परततोय रनआउटच्या रूपात आणि 24 या धावसंख्येवरती दुसरा झटका बसतोय भाबलेवाडी क्रिकेट संघाला. डीजे धन्यवाद डीजे. अनिकेताची जागा घेण्यासाठी जातोय विनोद बाने. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे विनोद बाने. चेंडू खेळून काढलाय, एक धाव पूर्ण केली आहे. खराब थ्रो, क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं होतं परंतु खराब थ्रो. 3 धावा मिळतात फलंदाज विनीत पेटावे याला. या 3 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 27. आणि आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक वरती असतील विनोद बाने. अक्षय विनोद साठी, विनोद हे खूप टेक्निकल प्लेयर आहेत. एक धाव मिळते लेग बाईटच्या स्वरूपात. या एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 28. सुंदर गोलंदाजी करतोय डेथ ओव्हर मध्ये अक्षय. लो फुलटॉस चेंडू होता,
हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला. एक धाव मिळाली 22च्या स्वरूपात. धावसंख्या होते 29. आदित्य क्रिकेट क्लबचे कर्णधार तसेच साळवेवाडीचे कर्णधार दोघांनी टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दरम्यान हरिश्चंद्र नवाळे यांचं आगमन होत आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं धन्यवाद तसंच स्वागत. चेंडू हवेत होता, झेल सुटला. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. या 3 धावेने धावसंख्या होते 32. 2 गडी बाद 32. दरम्यान सागर नवाळे यांचे देखील आगमन होत आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत. विनीत पेटावे. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू अक्षय मार्फत. फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवरती काही फारसा फायदा उठवू शकले नाहीयेत फलंदाज. 1 धाव पूर्ण केली आहे. 2-3 धावा पूर्ण केल्यात. या 3 धावेने धावसंख्या होते 35 आणि जिंकण्यासाठी आवाहन ठेवलंय ते 36 म्हणजे 36 धावांचा इंजिनवाडी या संघासमोर. दरम्यान आदित्य क्रिकेट क्लबचे कर्णधार तसेच साळवेवाडी संघाचे कर्णधार दोघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दरम्यान इथे सत्कार होतोय. अनिल जोशी, मामा, अमोल जोशी आणि नितेश परवडी. दरम्यान छोटासा सत्कार होतोय अमोल जोशी, अनिल जोशी, मामा आणि नितेश परवडे यांचा. आणि सत्कार करतील तुषार बाने या पंचकृषीतील नामावंत असा फलंदाज तसंच एक सुंदर व्यक्तिमत्व असलेला हा मुलगा. दरम्यान सत्कार होतोय नितेश परवडी. स्वतः आयोजक नरेंद्र कामतेकर त्यांचा सत्कार करतायत. आदिस्ती आणि साळवीवाडीचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आदिस्तीचे कर्णधार हरिश्चंद्र नवाळे टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दरम्यान दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. भाबलेवाडी संघ हळूहळू वाटचाल करताना क्षेत्ररक्षणासाठी.
चला थँक्यू मनीष बंधू, 1 मिनिट थांबवतोय. माफ करा, तिसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. एका बाजूला हरिदादा नवाळे आदिस्ती टीम कडून कर्णधार कॅप्टनची भूमिका परत एकदा गेली कित्येक वर्षानंतर कॅप्टन आपण पाहतोय ॲज अ कॅप्टन, आणि आज मॅच मध्ये खेळताना देखील पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला साहेबवाडी हा देखील संघ नामांकित आहे. आमच्या प्रमुख मार्गदर्शक या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेले नायडू साहेब यांच्या शुभ हस्ते या देखील मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. सन्माननीय नायडू साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा टॉस केला जातोय. एका बाजूला आदिश्य क्रिकेट क्लब केरावळे, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर साहेबवाडी. छापा केलाय आणि मला वाटतं काटा आलाय. आदिश्य क्रिकेट क्लब केरावळे नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. प्रथम निर्णय हरिदादा काय असेल? फिल्डिंग करण्याचा असेल, चेस करू आम्ही. आणि नक्कीच खूप दिवसानंतर कॅप्टनच्या भूमिकेमध्ये तुला बघताना मला खूप बरं वाटते, कारण का ॲज अ क्रिकेटर म्हणून मी खूप मोठा त्याचा फॅन आहे, यात मात्र शंका नाही. आणि आयुष्यभर तसाच राहील. परंतु या आयोजनामध्ये गेली तू 3 वर्ष खेळतो, कुठेतरी एका वेळेला एक मॅच जिंकली होती, दुसऱ्या वेळी पहिल्या मॅच मध्ये बाद झाला होता. यावर्षी काहीतरी वेगळं करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल आणि माझ्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा असेल. काय सांगशील? प्रथम तर NK ट्रॉफी ही आमच्या देवाच्या घोटण्यातली एक चांगली टुर्नामेंट म्हणून ओळखली जाते. आणि यावर्षी जसं तू बोललास नरू, यावर्षी खरंच मी थोडंसं खूप वर्षानंतर आज मी कॅप्टनशिप करतोय. जवळजवळ 4-5 वर्षाच्या नंतर परत एकदा करतोय. गेले काही कामाच्या निमित्ताने कॅप्टनशिप मी करत नव्हतो, तरी पण मी खेळत होतो. पण लीड करणं हे महत्वाचं होतं, म्हणून मी परत एकदा ते करतो. कॅप्टनशिपच्या भूमिकेत मी पार करणार आहे. नक्कीच हरिदादा, पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया दुसऱ्या बाजूला. प्रथम बॅटिंग आले मित्रा, किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? कारण का पहिल्या मॅच मध्ये बघितलं तर 40 झाला, दुसऱ्या मॅच मध्ये 30+ झाले. तुम्ही किती बनवण्याचा प्रयत्न असेल? आमचा जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण इथे असं चेसिंग असं एवढं पॉसिबल नाही आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा. आपल्या या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचंय. सन्माननीय आदरणीय नायडू साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक माफ करा, सन्मान चिन्ह दिलं जाते. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून माझे आदरणीय बंधुतुल्य मित्र आणि बंधू हरिदादा नवाळे यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. हरिदादा, आपण देखील यायचं आहे. पुन्हा एकदा आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. दिशान, फ्री हिट असेल. धावसंख्या 6. फ्री हिटचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ कॉम्बॉक्सच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक अनिकेत पेटावे तिकडे दिसतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो, एकच धाव. विशाल गिजम एक नामवंत गोलंदाज आहे. गेले कित्येक दिवस भाबलेवाडी संघासाठी आपल्या गोलंदाजीतर्फे ते योगदान देत आहेत. सुंदर चेंडू, लाऊड अपील आणि फलंदाज बाद. पहिला धक्का मिळतोय इंजिनवाडी या संघाला. धाव संख्या आहे 7. 36 धावांचा पाठलाग करत असताना पहिला गडी बाद होतोय. किशोर, डीजे
धन्यवाद डीजे. दरम्यान पुन्हा एकदा विशाल तयार. परत एक सुंदर चेंडू. लेग बाईटच्या रूपात एक धाव मिळते. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. विशाल गिजाम आता मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु विशाल ही तितकेच सज्ज गोलंदाज आहेत. फसवलाय फलंदाजाला. धाव काही मिळत नाहीये. डॉट बॉल. आणि पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल महेश साठी. धावसंख्या आहे 8. एक गडी बाद 8. आणि आता मात्र रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला होता. परत एकदा फसवलाय विशाल आणि बाकीचं काम यशस्वी करतोय ऋषी. धावसंख्या आहे तिथे 8. एक गडी बाद 8. गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन येतोय पूजेश. पूजेश एक उंच पुरे असे गोलंदाज दिसत आहेत. पूजेश पूजेश आपला पहिला चेंडू घेऊन, आणि हा मात्र पंचांनी नो घोषित केलाय. सगळ्या नोला फ्री हिट आहे ना, आणि फ्री हिट हा सगळ्या नो चेंडूसाठी असेल. पवन जोशी यांचं आगमन होत आहे. आयोजकांतर्फे त्यांचं स्वागत. सुंदर फटका, देखना फटका, क्रिकेटच्या बुक मधून कॉपी पेस्ट केलाय इथे मैदानात, आणि देतोय धावा 4. धाव संख्या होते 14. आणि येथे प्रभाकर बाने आणि सूर्यकांत कामतेकर दोघेही वरिष्ठ क्रिकेटर यांचं इकडे, आणि तसेच नरेंद्र कामतेकर यांचे बंधुराज यांचं इथे आगमन होत आहे. आयोजकांतर्फे त्यांचं स्वागत. सुंदर फटका.
धन्यवाद डीजे. अक्षय याची जागा घेण्यासाठी जातोय. कोण आहे रे? अभिषेक. या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 24 आहे आणि खेळलाय चेंडू सरळ विनीत पेटावे याच्या हातात. दरम्यान तिसरा गडी बाद होतोय या निर्णायक क्षणी 24 या धावसंख्येवरती. डीजे. धन्यवाद डीजे. आणि शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन येतोय विनीत पेटावे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस राहतील. सहा चेंडू आणि 12 धावा. सुंदर सामना पाहायला मिळतोय. एनके ट्रॉफी मधला हा दुसराच सामना आहे. आणि पुलटॉस चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. 6 या धावांसाठी. आता मात्र समीकरण बदलतंय. समीकरण होतंय 5 चेंडू आणि 6 धावा. खरोखर सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. लो फुलटॉस चेंडू होता आणि लो फुलटॉस चेंडू हा क्रिकेटमध्ये घातक चेंडू म्हणून संबोधला जातो, परंतु त्याचा खरोखर सुंदर असा समाचार घेतलाय अक्षय याने. सलामीला आलेत. अजूनही खेळत आहेत. आपल्या संघाला विजयपर्यंत नेण्याची त्यांची जी मनीषा आहे ती कितपत पूर्ण होते पाहूया. विनीत पेटावे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. हा मात्र सुंदर चेंडू. जोरदार अपील. अपील मात्र फेटाळून लावलाय पंचांनी. चार चेंडू आणि 6 धावा. विनीत पेटावे मध्ये पण ती ताकद आहे. तो सामना आपल्या संघाकडे झुकवण्याची ताकद विनीत पेटावेकडे पण आहे. 4 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा विनीत आणि परत एकदा फुलटॉस आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 या धावसंख्येसाठी. डीजे. धन्यवाद डीजे. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. अजूनही विनीतकडे दम आहे. अजूनही तो सामना कलटवू शकतो. पाहूया. तसेच अक्षय ही खूप सुंदर फलंदाजी करतोय.
सलामीला गेलाय, अजूनही मैदानात आहे. परत एकदा फुलटॉ चेंडू आणि आता मात्र भिरकावून दिला, येतोय षटकार. विजयी होतोय इंजनवाडी संघ. दोन्ही संघाचे हार्दिक स्वागत. इंजनवाडी संघाने डगआउट खाली करायचा आहे. पुढचा संघ तिथे येऊन बसेल आणि यापुढे आपण ऐकूया सुमधुर आवाज दिशांत कातुर्डे सरांना. मॅन ऑफ द मॅच कोण? या सामन्याचा सामनावीर असेल अक्षय, जो सलामीला गेला, शेवटपर्यंत मैदानात उभा राहिला आणि आपल्या संघाला विजयी घोषित करूनच परतला. धन्यवाद.